मोबाईलवर ऑर्डर येते, क्षणात डिलिव्हरी सुरू होते. रस्ता, पाऊस, ऊन काहीही असो, काम सुरूच राहतं. पण आजवर या गीग कामगारांसाठी सुरक्षिततेचं कवच नव्हतं. मात्र आता चित्र बदलू शकतं. देशातील लाखो गीग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली. अन्न पोहोचवणारे डिलिव्हरी पार्टनर, कॅब चालक, फ्रीलान्सर जे आजपर्यंत सामाजिक सुरक्षेपासून दूर होते, त्यांच्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचलले. देशात झपाट्याने वाढणाऱ्या गीग अर्थव्यवस्थेतील कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवण्याच्या दिशेने केंद्र सरकारने नियमांचा मसुदा जाहीर केलाय. या प्रस्तावित नियमांनुसार सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्यासाठी गीग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना वर्षातून किमान 90 दिवस काम करणं आवश्यक असणार आहे. या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी कामगार, कंपन्या आणि राज्य सरकारांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. या नियमांनुसार जे कामगार गीग किंवा प्लॅटफॉर्मवर नियमितपणे कार्यरत असल्याचं सिद्ध करतील, त्यांनाच योजनांचा लाभ मिळेल. या लाभांमध्ये जीवन विमा, आरोग्य विमा, मातृत्व लाभ आणि वृद्धापकाळ संरक्षणाचा समावेश असेल. मात्र हे लाभ मिळवण्यासाठी कामगारांना एका विशेष पोर्टलवर नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे. या पोर्टलवर कामगारांना ओळखपत्र आणि त्यांनी केलेल्या कामाचा पुरावा सादर करावा लागेल. तसेच प्लॅटफॉर्म कंपन्यांना कामगारांच्या कामाच्या दिवसांची अचूक माहिती सरकारला द्यावी लागणार आहे. केंद्र सरकारने या मसुद्यावर सूचना आणि हरकती मागवल्या असल्या तरी कंपन्यांच्या विविध ॲप्सवरील कामाचे दिवस मोजताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात. दुसरीकडे गीग क्षेत्रातील कामं आणि उत्पन्न अस्थिर असल्यामुळे 90 दिवसांची अट कमी करण्याची मागणी कामगार संघटना करू शकतात, अशी ही चर्चा सध्या सुरू आहे. एकूणच सर्वसमावेशकता आणि योजनांचा गैरवापर टाळण्यासाठी संतुलन साधण्याचा हा प्रयत्न असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्कीच सांगा. तोपर्यंत पाहत राहा न्यूज डॉट्स.